भाविक आणि सज्जन जमलेले सर्व भाविक सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून दूरवरून असंख्य सेवेकरी आज स्वामी चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी कोणी सिंधुदुर्गातून, कोणी विदर्भातून, कोणी पिठापूर कुरवपुरवून, तेलंगणासह आंध्र प्रदेशातून अनेक प्रतिनिधी इथे उपस्थित झालेले आहेत. तथापि हे स्वामी कार्य आज सातासमुद्रापलीकडे त्याची मागणी आहे आणि त्याप्रमाणे पोचत आहे. जगाच्या 70 राज्यांमध्ये स्वामी कार्याला खूप मागणी आहे. त्यांच्या मातृभाषेतून स्वामींचं कार्य पोचवण्याला अनेक बहुभाषिकांचा त्यात सहभाग आहे. इंग्लिशसह वेगवेगळ्या भाषांमध्ये हे स्वामींचं कार्य त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं हे प्रयोजन आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, त्याचाही त्यात समावेश आहे. गेल्या दशकामध्ये आपण राष्ट्रभाषा हिंदीकडे वळलो. स्वामींचं बरंचसं साहित्य हिंदी भाषेत स्वामी चरित्रासह, नित्यसेवेसह, सप्तशतीसह ही ग्रंथसंपदा हिंदी भाषिकांना उपलब्ध करण्याला एक संधी मिळाली. त्यानंतर दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या ज्या 4 भाषा खूप अवघड आहेत, ज्याला तामिळी म्हणतात, मल्याळी म्हणतात, तेलुगू म्हणतात, कानडी म्हणतात, या सर्व भाषेंचा स्वामी चरित्राशी, नित्यसेवेशी समावेश असून या सर्व भाषिकांना स्वामी महाराज कळावेत. स्वामी महाराज समजून सांगणं ही कलियुगाची नितांत गरज आहे, कारण तेच वाचवणार आहे. तुमच्या पदोपदी श्वासागणिक अनेक बाबीतून स्वामी सोडवण्यासाठी बसलेले आहेत. तर अनेक घातपात, अपघात, अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू यातून असंख्य सेवेकऱ्यांना वाचवलेलं आहे. पण केव्हा त्यांची सेवा करू तेव्हा. म्हणून घातपात अपघातातून आपली निर्दोष सुटका होण्यासाठी स्वामींचे पाय धरल्याशिवाय आपणाला दुसरं कोणी वाचू शकत नाही. हे ठामपणे आपणाला माहीत असणं आणि सांगणं याची काळाची गरज आहे. म्हणून त्यासाठी सातासमुद्रापलीकडे या कार्याला खूप मागणी आहे. खरं तर आपणच कमी पडत आहोत. आपण महाराष्ट्रवासीय सर्वजण जरी देश विदेशात पोचलात, त्यांना स्वामी समजून सांगितले तरी कमीच आहे. एवढी माणसं हवी आहे. म्हणून असंख्य समस्या मानवजातीत कमी होण्याऐवजी वाढत आहे. आजही इथे बऱ्यापैकी असंख्य भाविकांनी आपल्या भेडसावणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात आमच्याकडे मांडलेल्या आहेत. बऱ्याच जणांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतच्या समस्या आहेत, हट्टपणाच्या समस्या आहेत, मुलामुलींच्या नोकरीच्या समस्या आहेत, सोबत विवाहाच्या गंभीर समस्या आहेत, अपत्याच्या समस्या आहेत, घरकुलांच्या समस्या आहेत, असाध्य आजाराच्या समस्या आहेत, डोक्यावर वाढणारं कर्ज त्याच्या समस्या आहेत, शेतीची समस्या आहे, व्यापाराची समस्या आहे आणि सर्वात शेवटची समस्या मनःशांतीची आहे. अशा डझनभर समस्या मानवजातीला रोज भेडसावत आहेत. आणि या दुष्टचक्रातून
सोडवणारे फक्त स्वामी महाराज आहेत. म्हणून आपणाला स्वामींचे पाय धरल्याशिवाय या जगात आपल्याला कोणी वाली नाही. म्हणून आपण या कलियुगात दिवसेंदिवस स्वामी महिमा वाढला विशेष हे ग्रंथकर्त्यानं नव्हे, स्वामी निर्मात्यानं, स्वामी चरित्र निर्मात्यानं ह्या अगदी मराठी भाषिकांना तर आव्हान केलेलं आहे. आज रविवार आहे. रविवार आणि गुरुवार इथे स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि तो आजचा नाही, एका शतकाची पूर्ती त्यात झालेली आहे. आणि स्वामी युगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेठले महाराजांनी स्वामी महाराज हे जनमानसाला समजावेत म्हणून एक शतकभर या देशाची जगाची पायपीट केली आणि दरबार ही संकल्पना मांडली. आणि या दरबार संकल्पनेतून आर्त, पीडित, दुःखित, मुमुक्षित आणि भाविक आणि गरजू यांना एक दिशा दिली की तुम्ही कुलधर्म कुलाचार करा, तुमची देवी कोणती, खंडोबा कोणता, गोत्र कोणतं हे समजून घ्या, म्हणजे तुमच्या कौटुंबिक समस्या यशस्वीरित्या सोडण्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल. तथापि आज रविवार आहे. कुलधर्म कुलाचाराचा वार खंडोबाचा आज आहे. जो कोणी रविवारी मल्हारी सप्तशतीचं पाठ करेल त्याच्या कुटुंबात कुठल्याही समस्या शिल्लक राहणार नाहीत. बऱ्यापैकी कुटुंबात कौटुंबिक समस्या अलीकडे वाढलेल्या आहेत, ताणतणाव आहेत, बाप बेट्यांमध्ये सुद्धा संवाद नाही. ज्यावेळी बाप बेट्यांमध्ये संवाद नसतो त्यावेळी कुटुंब चालकांनी, प्रतिनिधींनी, सदस्यांनी समजून घ्यायचं आपल्या कुटुंबात खंडोबाच्या सेवेची उणीव आहे. अशा वेळी तुम्ही हा मल्हारी सप्तशती ग्रंथ रविवारी रोज वाचायला 1 तास लागतो. आणि आताही थोड्या वेळानं ज्यांना वेळ आहे, ज्यांना कौटुंबिक क्लेश यातून सोडवायचे आहेत, त्यांना तर नामी संधी आहे. साधारण 12 ते 1 वेळेत हा ग्रंथ वाचला जाणार आहे. ज्यांना त्यात भाग घ्यायचा आहे त्यांनी तर सक्ती म्हणून नाही पण आवड म्हणून नक्की घ्यावा, हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून ज्यावेळी बाप बेट्यांचं घरात जमत नाही त्यावेळी कुटुंब प्रतिनिधींनी याचं वाचन केलं आणि एक 7 रविवारपर्यंत त्याचा वाचनाचा संकल्प आपण केला तर 7 रविवारच्या आत बाप बेटे मित्रासारखे वागतात आणि मतांतरं थांबतात. एवढी सोपी बाब खंडोबाच्या सेवेची आहे. त्याला खंडोबा म्हणतात. आणि ज्याला खंडोबाच माहीत नाही त्याच्या जीवनात खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपणाला प्रतिवर्षी खंडोबाला जाऊन त्यांचा सन्मान करणं क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रात 14 खंडोबा मुख्य आहेत. त्याचं प्रमुख स्थान जेजुरी आहे. खंडोबाला जाताना एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत आणि पुरणा वरणाचा नैवेद्य एवढंच लागतं. अन्य बाकी काही लागत नाही. म्हणजे सामान्य माणसाला परवडणाऱ्या या बाबी आहेत, खर्चिक बाबी नाही. म्हणून आपण हे वर्षातून एकदा तरी सवडीनुसार करावं. तीच अवस्था कुलदेवतेची आहे. कुलदेवता ही आपली आई आहे, कुलदैवत हे आपले वडील आहेत. म्हणून वर्षातून त्यांच्या मुख्य स्थानावर जाऊन भगवतीला हिरवी साडी, हिरवा खंड, ओटीचं सामान, पुरणा वरणाचा नैवेद्य एवढं अपेक्षित आहे. एवढं आपण कृपया वर्षातून एकदा तरी देवीच्या मुख्य स्थानावर आपल्या हातानं हा सन्मान करावा. तर बऱ्याच जणांना आपली देवी कोणती हेच माहीत नाही.
काही भाग्यवंत लोक इथे आलेत की ज्यांच्याकडे छत्रपती शिवाजी राजांनी लिहिलेला क्षात्रधर्म आहे, त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. त्या क्षात्रधर्माच्या सूचीमध्ये 96 कोळी मुख्य आणि उप 7000 कोळी यांचा खंडोबा कोणता, देवी कोणती, गोत्र कोणतं, हे छत्रपतींनी तमाम महाराष्ट्रवासियांपर्यंत पोचवलेली बाब आहे. म्हणून जे कुलधर्म कुलाचार करतात तिथे धर्म स्थिरावतो. अलीकडे कुलधर्म कुलाचाराचा खूप मोठा विसर पडत चाललेला आहे. आता जसा पडतोय तसा मागे 700 वर्ष मोगल आणि 150 वर्ष इंग्रज यांनी पण विसर पाडला. परंतु या धक्काधक्कीतून एक वेळी ब्रिटिश राज्य बरं होतं असं म्हणावं लागेल, आणि आज घराघरात कॉन्व्हेंट रूपी ब्रिटिश जन्माला आलेले आहेत की जे देवधर्म मानत नाही. तर मग इंग्रज बरे. अशी अवस्था आपल्या देशाची, महाराष्ट्राची आहे. म्हणून त्यांना संस्काराच्या दिशेनं वळण्यासाठी या कार्यानं वेगळा पवित्रा घेतलेला आहे. आणि आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार, शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत. का तर हे इंग्रज उद्या काय करतील सांगता येत नाही. कॉन्व्हेंट रूपी ते तुम्हाला वृद्धाश्रमात केव्हाच पाठवून देतील. त्यातून श्रावण बाळ आणि पुंडलिक तयार करण्याचं काम हे मूल्य शिक्षणाचे प्रतिनिधी, गुरुजन प्रतिनिधी करतायत की प्रत्येक वृद्धाला म्हातारपण सुखात जावं म्हणून पुंडलिक आणि श्रावणबाळ घराघरात तयार करण्यासाठी त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करावे लागतात. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. देश टिकवायचा असेल, धर्म टिकवायचा असेल तर संस्कार हे प्रमुख हत्यार आहे. म्हणून यासाठी राज्याच्या 36 जिल्ह्यातले सारे गुरुजन प्रतिनिधी आपला बहुमोल वेळ या कामात त्यांनी अदा केलेला आहे. म्हणून त्यांना धन्यवाद आहेत. तर दुसरा विभाग मूल्य शिक्षणानंतर प्रश्न उत्तर विभाग इथे कार्यरत आहे. आज दिवसभरात रविवारी आणि गुरुवारी इथे प्रश्न उत्तर करण्याची परंपरा आहे आणि तीही मोफत आहे. हे 18 विभाग मोफत काम करतायत, ते आपणाला माहीत असावं. राज्यामध्ये या दिंडोरी प्रणित जेवढे प्रतिनिधी काम करतात ते विनामूल्य काम करतात, हा शिक्का त्यांच्यावर पडलेला आहे. तथापि जे कोणी त्याचा मोबदला घेत असेल ती या मार्गाशी संबंधित लोक नाहीत, हा पण अर्थ आपल्याला माहीत असावा. म्हणून या पद्धतीनं विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा प्रतिनिधी आपला बहुमोल वेळ पारमार्थिक चिंतनासाठी, पारमार्थिक कामासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपला बहुमोल वेळ अदा करत आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. त्यांनी अजून हात वाढवावेत, कारण समस्या वाढत आहेत, गर्दी वाढते आहेत. त्यामुळं अजून सहकारी वाढवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून खूप समस्या रोज कमी होण्याऐवजी वाढत आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या विभागाकडे आपण सहकार्य करावं. आलेल्या, कारण आपण आला नाहीत, स्वामींनी आपल्याला पाठवलेलं आहे. स्वामी केव्हा कोणाला काय पाठवतील हे सांगता येत नाही. असं गृहीत धरून आपण आपले कर्मयोग्याची भूमिका घेऊन कृपया आपण काम करावं. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन प्रत्येक गावामध्ये विवाह मंडळ कसं उभं राहील, कारण आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण चिंता करणारी बाब आहे. आत्ता हे विवाह मंडळ उभं आहे, यांच्याकडे काही लाखावर राज्याच्या 36 जिल्ह्यातल्या वधूवरांची नोंद आहे. आणि कालच्याच आठवड्यात याचा उच्चांक असा झाला
की शेतकरी कुटुंबात झालेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा लग्न प्रश्न ऐरणीवर आहे. देशात शहीद झालेले जवान त्यांच्या मुलामुलींचा विवाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. ते कोण करेल? त्यालाही आपण हातभार लावावा. आणि आजच्या मितीला सर्वात अवघड गोष्ट मुलांच्या लग्नाची आहे. मुलींची लग्न करणं सोपं आहे, मुलांचे करणं फार अवघड आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण, देशाचं देशपण संपुष्टात येईल. म्हणून आज मुलांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आहे. तथापि जी मुलं बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प स्वरूपात साखरपुड्यात विवाह लावतात, आज तगायत 80 वर्षाच्या कालखंडात स्वामींच्या कृपेनं एकाचाही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. त्याला स्वामींचा आशीर्वाद आणि ऋणानं बंदी विवाह या गोष्टी जिम्मेदार आहेत. म्हणून या अत्यंत मौलिक आणि महत्त्वाच्या बाबी आपण जनतेपर्यंत कृपया पोचवाव्यात आणि बिना हुंड्यानं, बिना मानापानानं साखरपुड्यात आपण मुलामुलींची विवाह करावी, हाही संदेश आपण सर्वांपर्यंत, सर्व धर्मीयांपर्यंत कृपया आपण पोचवावा. त्यात वावगं काय आहे म्हणून आपण हा संदेश आपण द्यावा. तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन कालच्या आठवड्यात कृषी संस्कृती आणि कृषी महोत्सव याला खूप मागणी, जगातून, देशातून अनेक मान्यवर आले, नेपाळातून आले, ते दुबईतून आले, ऑस्ट्रेलियातून आले. शेती करण्याच्या वेगवेगळ्या आधुनिक पद्धती, तंत्रज्ञान ते शिकून गेले. म्हणून तो लाभ आमच्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या शेतकऱ्यांना व्हावा, हा त्यामागचा उद्देश. शेतीमालावर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग आहेत, त्या अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. त्याचाही आपण सहानुभूतीपूर्वक विचार केला तर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी करण्याची जरूर नाही, अशी व्यवस्था त्या विभागानं केलेली आहे. म्हणून अनेक कंपन्या आलेल्या आहेत. त्यांनी अशी अट घातली की आम्हाला शेतकऱ्यांचीच मुलं हवी आहेत, शेतकऱ्यांचेच मुलं मुली हवी आहेत, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो. सुमारे 4000 मुलांना त्यांनी नोकऱ्या देण्याचं संकेत मिळालेले आहेत. त्यामुळं अनेक कंपन्यांना ही बेरोजगारांना एक नामी पर्वणी तथा संधी कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तिचा आपण कृपया लाभ घ्यावा. शेतीत माती परीक्षण, पाणी परीक्षण, शेतीच्या अवतीभोवती असणारे क्षेत्रपाल सेंद्रिय दैवत यांचं संगोपन, याही बाबी भाग कृषी 1-2 ती पानं चालल्यानंतर शेतकऱ्यांना त्यात दिलासा मिळणार आहे. तर पुढचा विभाग आरोग्य विभाग. डॉक्टर लोक इथे असाध्य आजारासह कॅन्सरचा दवा घेऊन आलेले आहेत. त्यांनी तो दाखवून इथे दर रविवार गुरुवारला कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. बिना केमो, बिना सर्जरी, अत्यंत सोप्या पद्धतीत हा दवा उपलब्ध आहे. बिना वेदना, बिना केमो, बिना सर्जरी असणारा हा दवा कॅन्सरला कायमचा घालवण्याचं काम करतो. तो सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे, घशाच्या कॅन्सरसाठी रानभेंडी आहे, ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या तथा अन्य गाठी आहेत त्याच्यासाठी वेखंड आहे. तो कसा घ्यायचा ते डॉक्टर लोक आपणाशी संबोधित करतील. मसाल्याच्या डब्यामध्ये भगिनींच्या डझनभर दवा आहे, हळद आहे, मिरा आहे, जिरं आहे. ज्यांच्या प्लेटलेट हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे त्यांनी रोज 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं,
7 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येऊन हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं. रुपया लागत नाही. एवढी औषधं मसाल्याच्या डब्यात आहे आणि त्या मसाल्याच्या डब्याकडे आमच्या साऱ्या माता भगिनींनी जर त्याचा अभ्यास केला, तुम्हाला आयुष्यात डॉक्टरकडं जाण्याची जरूर नाही. इतकं सोपं आहे, ते जाणून घ्या. आपला घरचा आयुर्वेद ग्रंथ त्याचा साधक आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की स्वयंपाक करताना त्या मसाल्याच्या डब्यात असणाऱ्या पदार्थांचा आपण अभ्यासक बनावं, त्याचं प्रमाण माहीत असावं. बऱ्याच जणांना चरबी वाढते फास्ट फूड खाऊन, ती कमी करण्याचं काम दालचिनी मध करतो. चांगली दालचिनी मधामध्ये साहाणेवर घासून रोज 4 वेळेस 4 चमचे जर प्राशन केले आणि पिण्याच्या पाण्यात गरम पाणी स्वीकारलं, जेवढं शरीराला वजन लागतं तेवढंच राहतं. अनावश्यक चरबी नष्ट होते. हे फार सोपी बाब आहे. म्हणून या बाबी आपण करून बघा. 3 ते 4 आठवड्यात त्याचा अनुभव येतो. तदनंतर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. वास्तू पण अबाधित ठेवायचं असेल तर ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी गेल्या 40 वर्षात प्रत्येक सेवेत भाविकांपर्यंत हे वास्तुशास्त्र तोडफोड न करता पोचवलेलं आहे, सोप्या पद्धतीत पोचवलेलं आहे. म्हणून त्याची कास धरावी आणि आधुनिकतेकडे वाटचाल करताना, घरं बांधताना चुकीची घरं बांधू नये, पंचकोणी घरं बांधू नये, षष्टकोणी घरं बांधू नये, अनेक कोणी घरं बांधू नये. ती आयत आकृतीचीच असावी, हा एक दिलासा देणारी बाब आहे. तथापि घरात बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, किचनला काळ्या रंगाचा दगड, कडप्पा ज्या घरात आहे अशा भगिनींनी कृपया हात वरती करावेत. म्हणजे त्यांना उपाय सांगता येईल. थोडेसे हात वरती आलेत, त्यांनी घरी गेल्यावर एक पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट बाजारातून घेऊन जावा. फक्त रंग बदला, काळा आहे तर त्याला पिवळा किंवा पांढरा करा. एवढं केल्याबरोबर तुम्हाला त्याची 3 ते 4 दिवसात चांगली अनुभूती येऊन जे सतत आजारपण आहे, मणक्याचे पाठीचे आजार आहेत, सतत दवाखाना आहे, तो बंद होईल एवढ्या सोप्या बाबीनं. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की तोडफोड न करता सोप्या साध्या पद्धतीत आपण हे वास्तुशास्त्र कृपया जाणून इतरांना आपण सांगा. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. आज बरीच काही केंद्राचं कामकाज विचारण्यासाठी आलेले आहेत. त्याला कायद्याच्या चाकोरीची जोड घालण्याचं काम हे प्रतिनिधी करत असतात की जे दिंडोरी प्रणित काम आहे. राज्यात ते एकाच वेळी सारख्या पद्धतीत केलं जातं. इथे जर सकाळी 8ला आरती असेल, तिथे 8ला आरती असते. इथे 10:30ला आरती असेल, जगात 10:30ला आरती असेल. इथे संध्याकाळी 6ची आरती असेल, जगात 7ला आरती असेल. सारखेपण, समसकाला पाहून हे फक्त या दिंडोरी प्रणित या मार्गानं याची खुणगाट समर्थ सेवेकऱ्यांच्या मनात घालून दिलेली आहे. म्हणून रोज असंख्य भाविक जगात, देशात, राज्यात, गावात सकाळी स्वामींच्या भोपाळीला शेकडो लोक सेवा केंद्रात जातात. ती ऊर्जा घेऊन येतात. 10:30ला त्यापेक्षा जास्त संख्येनं जातात. ऊर्जा, काही कामाला सर्व्हिसला जाणारे लोक हजेरी लावतात. संध्याकाळी 6च्या आरतीला थोडी जास्त गर्दी असते. कामधंदा, ऑफिस काम, शेती काम आटोपून असंख्य सेवेकरी 6च्या आरतीला आपली हजेरी लावतात आणि मोठी ऊर्जा घरी घेऊन जातात आणि त्या ऊर्जेनं तुमच्या कौटुंबिक वैयक्तिक समस्या सोडवल्या जातात.
काही करायची गरज नाही, एवढं सामर्थ्य आरतीच्या ऊर्जेत आहे. म्हणून आपण कळकळीचं निवेदन आहे की आपण आपल्या गावात असणाऱ्या केंद्रात दिवसभरात एकतरी आरतीला आपल्या घरातल्या कोणीतरी किंवा आपण स्वतः हजेरी लावण्याचं करावं. हाही निरोप आपण सांगावा. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत युवा प्रबोधन प्रतिनिधी आलेले आहेत, प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आलेले आहेत, पर्यावरणपूरक प्रतिनिधी आलेले आहेत, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे सगळे 8ही प्रतिनिधी इथे आपल्याला या कार्याचा अंतरंग सांगण्यासाठी आलेले आहेत. आणि हे ज्यांना माहीत आहे त्या गावची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गावाची, तालुक्याची, जिल्ह्यांची, राज्याची, देशाची आणि जगाची प्रगती करायची असेल तर सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आपण देशाचा, जगाचा, गावाचा विचार करावा आणि आपलं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन आणि राष्ट्रीय जीवन याचा सलोखा ठेवावा. हे शिकवण या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून आहे. म्हणून आता आकाशात 3-4 दिवस झाले सूर्यनारायणाचं दर्शन नाही, तर अनेक ठिकाणी वादळी पाऊस झालेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये. तिथे जर हा ध्वज लावला असता, हा भगवा ध्वज, तर कदाचित ही घटना टळली असती. वादळ, वारा, पाऊस. म्हणून हा ध्वज किती महत्त्वाचा आहे, किती नुकसान टाळणारा आहे हे जनतेला कोण सांगेल? तर दुसरं भूकंप यंत्र आहे. उद्या देशामध्ये 3ऱ्या महायुद्धासोबत सुनामी आहे, भूकंप आहे, हे ठरलेलं आहे आगामी 4-5 वर्षामध्ये. हे कोणी रोखू शकत नाही, देव आला तरी. परंतु त्याची तीव्रता घालवण्याचं काम ही साधनं करतायत. वादळ क्षमवायचं असेल तर हा ध्वज लावावा, भूकंपाचा तीव्रता कमी करायची असेल तर हे भूकंप यंत्र गावोगावी स्थापन करावं. जे ओरिसाला आहे ते आपण प्रत्येक गावात करावं, म्हणजे त्या त्या गावची आसमानी सुलतानी संकट थोपवता येतील. इतकं सोपं आहे. म्हणून जगाचं कल्याण, मानवजातीचं कल्याण, वित्तहानी, मानवहानी टाळण्यासाठी हा सारा खटाटोप मानवजातीला हे सुचावं, सांगावं, समजावं, त्याला ग्राम अभियान म्हणतात. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी ती जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे. त्यांनी ओळख परिचय करून द्यावं. आणि आज येता येता काही भगिनी स्वामींना साकडं घालण्यासाठी 2 समस्या घेऊन आलेल्या आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी. ते मराठी अस्मितेत या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि उद्या कुटुंबात व्यसनाधीनता थांबवायची असेल तर इथे शंकराची पिंड तथा रुद्रयंत्र आहे. त्यावर मराठी महिम्न वाचून किंवा संस्कृत महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक आपण करावा. आणि ते अभिषेकाचं तीर्थ हट्टी, तापट, विकलांग, मद्यपी, मांसाहारी असल्या लोकांना जर तुम्ही ते तीर्थ रोज दिलं, 40 दिवसात 100% तुमचे सदस्य शाकाहारी आणि निर्व्यसनी होतील न सांगता. हे घरच्या घरी करायचं उपक्रम. दुसरं, डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याचं नाव आहे स्त्रीयंत्र. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. आणि आज पौर्णिमा आहे. घरी गेल्यावर आमच्या साऱ्या भगिनी एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवून त्या श्रीयंत्राचं पूजन करून रोज त्या भगिनी इथे ज्या परिवारातल्या भगिनी आहेत
त्या श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक, प्रसारक आहेत. त्यांना त्याच्या अनुभूती आलेल्या आहेत आणि त्या प्रतिपौर्णिमेला वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून रोज संध्याकाळी विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र म्हणून पौर्णिमेला सत्यनारायण करतात स्वतःचे स्वतः. आणि हा सत्यनारायण इतका हलका फुलका बिना खर्चाचा आहे की त्याला रुपया लागत नाही. जे साहित्य ते तुमच्याच घरात आहे. वाटीभर शेऱ्याला लागणारं साहित्य तुमच्या घरात आहे, कुठे विकत आणायची गरज नाही. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला हे लक्ष्मीचं व्रत, पौर्णिमेचं व्रत, सत्यनारायणाचं व्रत घरचे घरी करतात त्यांनी हात वरती करावेत. 50% हात वरती आलेले आहेत. उर्वरित ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना हे कोण सांगेल? तर तुम्ही शेजारी हात वर नसलेल्या भगिनींना तुम्ही जर हा उपाय सांगितला, घरच्या घरी त्यांना त्याची अनुभूती येईल आणि डोक्यावरचं कर्ज खाली येईल. एका दिवसात नाही, त्याला अवधी लागेल. परंतु 3-4 पौर्णिमेनंतर बऱ्याच जणांची डोक्यावरची कर्ज खांद्यावर आली आणि हळूहळू कर्जमुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त ती कुटुंब झाली. पण गेल्या 50 वर्षात आमच्याकडं असं एकही कुटुंब आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. लक्ष्मी सर्वांनाच हवी आहे. म्हणून इथे बसलेल्या ज्या आमच्या माता भगिनी आहे त्यांनी सुवाद्य अगदी सर्वांनी, सर्व भगिनींपर्यंत हा सांगावा, पाठवावा, त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवावं, अवघड काही वाटत असेल तर, आणि त्यांचंही भलं व्हावं अशी अपेक्षा बाळगावी. भला करो भला होगा. जो इतरांचं भलं करतो देव आधी त्याचं भलं करतो. म्हणून आपण इतरांचं भलं करण्यासाठी प्रयत्नशील असणं जरुरीचं आहे. म्हणून आपली भूमिका स्पष्ट असावी हे कळकळीचं आवाहन. अधिक वेळ मी घेणार नाही. आपण गेले काही तास इथे या पुण्यभूमीत बसलेला आहात. स्वामींची ऊर्जा आपण प्राप्त करत आहात आणि ती ऊर्जा मानव कल्याणासाठी, धर्माचं कल्याण करण्यासाठी, देशाचं कल्याण करण्यासाठी, उपयोगात आणण्यासाठी, आपलं वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन अबाधित ठेवण्यासाठी आगामी येणाऱ्या काही कालावधीत 3रं महायुद्ध ठरलेलं आहे, भूकंप, त्सुनामी ठरलेले आहेत आणि आपण काही वर्षापासून 100 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची सप्तशतीची करतो आहे. त्यात आपण भाग घ्या. आता उणीपुरी 92 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची झालेली आहेत. उर्वरित अभ्यास अजून अपूर्ण आहे. तो आपण कृपया राहिलेला अभ्यास लवकरात लवकर पूर्ण करा. म्हणजे हा जो येणारा कालावधी आहे याची कुठली तोशीष आमच्या भारतीयांना लागणार नाही यासाठी आपण करा. देश सुरक्षित राहावा यासाठी आपण करा. म्हणून देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आमच्या माता भगिनींनी आज तगायत भारतीय संस्कृतीची जोपासना केलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. मग अमेरिकेला माता का म्हणत नाही? जपान, जर्मनीला का माता म्हणत नाही? भारतालाच का म्हणतात? त्याला कारणीभूत इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या आमच्या माता भगिनी आहेत. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात, उगाच नाही. म्हणून ही संस्कृती तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोचवा. उद्याची जी कॉन्व्हेंटमधली पिढी आहे ती देशाला मानते की नाही मला माहीत नाही, पण घराघरात ते इंग्रज तयार होऊन राहिलेत. ते होणं योग्य नाही. म्हणून संस्कृतीला भाषा अनेक शिका. इंग्रजी बोलले म्हणजे इंग्रज झाले असं आम्हाला म्हणायचं नाही, परंतु संस्कृतीचा विसर पडणार नाही आणि जबाबदारीचा विसर पडणार नाही. म्हणून त्यातून सुसंस्कृत, निर्व्यसनी, शाकाहारी,
थोरा मोठ्यांचा आदर करणारी संस्कृती बहुभाषिक आपणाला तयार करायची आहे. त्याला अनेक भाषा आल्या पाहिजे. आम्ही केवळ मराठीतच बोला असं म्हणणारी माणसं नाही. तुम्हाला डझनभर भाषा आल्या त्या चांगलंच आहे. आपण भारतात असून आपल्याला भारतातल्या भाषा बोलता येतात का? त्या 4 राज्यातल्या भाषा आपल्याला कळत नाही. उत्तरेत काही वेगवेगळ्या भाषा पंजाब बंगाल तिथे बोललेल्या कळत नाही. म्हणून बहुभाषिक आपणाला बनायचं आहे. मानवाचं कल्याण करायचं आहे. त्यांचं भलं होण्यासाठी हा सारा प्रयत्न आहे. एवढंच कळकळीचं आपल्याला सांगून वेळेला विराम करून आगामी वर्ष आपणा सर्वांना सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं कर्तृत्वाचं यशाचं जावं अशी भारतमाता स्वामींच्या चरणावर प्रार्थना करून आपण सामुदायिक प्रार्थना घेणार आहोत. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी ह्या माहेरी आलेल्या असतात इथे असा आमचा समज आहे. म्हणून त्यांना पहिलं प्राधान्य आहे. त्यांनी प्रार्थनेनंतर नंबर 1च्या गेटनं समाधी मठ आणि औदुंबराला प्रदक्षिणा न करता तडक आपण दरबारात यावं. स्वामींना हात जोडून विनंती करून जागेवर बसावं. पाठोपाठ पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे येतील. आणि काही क्षण काही वेळ आपण मौन पाळून बघा. मौनम सर्वार्थ साधनं. ही ऊर्जा तुम्ही मौनात ठेवली ती तुम्हाला खूप काही शिकून जाईल. म्हणून काही वेळ कृपया आपण मौनात दिवसभरात काही वेळ मौन पाळावं. त्या मौनात आपण सेवा करून बघा आणि तिची ऊर्जा बघा. त्याची त्वरित अनुभूती. म्हणून पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू. प्रथम भगिनी नंतर पुरुष प्रतिनिधी आणि मौनानं यावं. मुद्रा न करता आपण हात जोडून इतरांना आपला त्रास होणार नाही. वृद्ध विकलांग यांची आपण काळजी घ्यावी. जे इथे वृद्ध विकलांग आहेत त्यांनी सावकाशीनं दर्शनाला यावं. आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.